पेपरफुटी प्रकरणी अधिक कठोर कारवाई होणार, पंतप्रधानांनी दिली ग्वाही। आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत संबंधित मसुद्यावर होणार मोठा निर्णय, पुढल्या आठवड्यात संसदेत विधेयक आणणार। पंतप्रधानांच्या घोषणेनंतर पेपरफुटी प्रकरणी त्वरित न्यायासाठी दिल्ली उच्च न्यायालयाने केली जलदगती न्यायालयाची स्थापना। सोनम वांगचुक यांनी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग आणि जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत उपोषण घेतलं मागे। पंतप्रधानांनी सोनम वांगचुक यांना लवकर बरं वाटावं यासाठी व्यक्त केल्या सदिच्छा। विविध अटींबाबतच्या प्रदीर्घ वाटाघाटींनंतर आणि देशात हिंसाचाराची शक्यता लक्षात घेऊन उपोषण मागे घेत असल्याचं सांगत सोनम वांगचुक यांनी शांतता राखण्याचं आणि कोणत्याही प्रकारच्या हिंसाचारापासून दूर राहण्याचं केलं आवाहन। नीट यूजी पेपरफुटीनंतर सुधारणा राबवण्यातल्या प्रगतीबाबत विस्तृत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकार आणि राष्ट्रीय परीक्षा संस्थेला निर्देश। संसदेत आज 5व्या दिवशीही विरोधकांचा गदारोळ। लोकसभेचं कामकाज सोमवार सकाळपर्यंत तर राज्यसभेचं आज दुपारी 2 वाजेपर्यंत स्थगित। आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर सज्ज। विठू नामाच्या गजरात सर्व संतांच्या पालख्या आज पंढरपुरात दाखल होणार। वारकऱ्यांना आता विठुरायाच्या भेटीची आस। हरारे इथं झालेल्या पहिल्या T20 सामन्यात भारताचा झिम्बाब्वेवर 7 गडी राखून विजय। वैभव सूर्यवंशीची अर्धशतकी खेळी। आणि आसाम आणि गुजरातच्या काही भागामध्ये मुसळधार पावसाचा जनजीवनावर परिणाम। पुढील 3 दिवस राज्याच्या बहुतांश भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा।